आता आपण बघूयात अभिनेत्री शिल्पा शेट्टी संदर्भातली एक बातमी। मुंबई हायकोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फटकारलाय। कर्जाचे 60 कोटी परत केल्यानंतरच तुम्हाला विदेशात जाता येईल असं म्हणत कोर्टाने विदेशात जाण्याची परवानगी नाकारली आहे। शिल्पा शेट्टीवर 60 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, पण एका इव्हेंटसाठी शिल्पाने कोलंबोत जायची परवानगी कोर्टात मागितली। यावेळी कोर्टाने शिल्पा शेट्टीच्या वकिलांना आमंत्रण पत्रिका आली आहे काही विचारलं। यावर विदेशात जाण्याची परवानगी मिळाल्यावरच ते इन्व्हिटेशन देतील असं शिल्पाच्या वकिलांनी सांगितलं। यावर आधी 60 कोटी जमा करा आणि नंतर परदेशात जा असं म्हणत कोर्टाने परवानगी देण्यास नकार दिलाय। या प्रकरणात पुढची सुनावणी आता 14 ऑक्टोबरला आहे। देखिए मैटर सब जुडिस आई कांट कमेंट मच, जो रिकॉर्ड पर है। पिटिशन इज फाइल्ड फॉर क्वॉशिंग ऑफ एलओसी एंड सस्पेंशन ऑफ एलओसी पेंडिंग द पिटिशन। वी रिक्वेस्ट तर 60 कोटींच्या फसवणुकीचं हे प्रकरण काय ते पाहूयात। ऑगस्टमध्ये 60 कोटींच्या फसवणुकीची तक्रार करण्यात आली होती। शिल्पा शेट्टी राजकुंद्रा दाम्पत्याविरोधात तक्रारकर्ते दीपक कोठारींची 2015 मध्ये बैठक झाली होती, तेव्हा कुंद्रा दाम्पत्य बेस्ट डील टीव्हीचे डायरेक्टर होते। शिल्पाकडे कंपनीचे 87% अधिक शेअर्स होते। शिल्पा राजकुंद्राला दीपक कर्ज देतील असं बैठकीत ठरलं। दोघांनी कंपनीसाठी 75 कोटींचं कर्ज मागितल्याचा दावा आहे। दीपक कोठारी यांच्याकडे कर्ज मागितलं गेलं। दिलेल्या कर्जावर 12% प्रमाणे वार्षिक व्याज दर ठरल्याचाही दावा केला जातोय। फक्त दिलेलं कर्ज कर वाचवण्यासाठी गुंतवणूक म्हणून दाखवण्याचं ठरलं। 2015-16 दरम्यान 60 कोटी 48 लाख रुपये 2 टप्प्यात कोठारींनी दिले। शिल्पा शेट्टीने कोठारींना पर्सनल गॅरंटी दिली होती। पण सप्टेंबरमध्ये शिल्पाने कंपनीच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला। यानंतर शिल्पाच्या कंपनीबद्दल 1.28 कोटींचं कर्ज बुडवण्याचं प्रकरण समोर आलं। त्यानंतर कोठारींकडून पैसे परतीसाठी तगादा लावण्यात आला, पण दोघांकडून ना पैसे परत आले ना कोणतं उत्तर। त्यामुळे जुहू पोलीस स्टेशनमध्ये कोठारींकडून फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली। 6 सप्टेंबरला शिल्पा आणि राजविरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केलं। 16 सप्टेंबरला राजकुंद्राची EOW कडून 5 तास चौकशी झाली। 7 ऑक्टोबरला EOW कडून शिल्पा शेट्टीची 5 तास चौकशी झाली।